Students, last time आपण what is potentiometer, त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर याचा अभ्यास करणार आहोत. यापैकी पहिला जो यूज आहे दॅट इज टू कम्पेअर द EMF ऑफ सेल्स. याच्यामध्ये दोन मेथड आहेत. यापैकी पहिली जी आहे दॅट इज इंडिव्हिज्युअल ऑर सेपरेट सेल मेथड असं म्हटलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये या ज्या दोन सेल्स आहेत ज्यांचा EMF कम्पेअर करायचा आहे त्या सेपरेट जोडल्या जातात किंवा इंडिव्हिज्युअली जोडल्या जातात. आता या सर्किटमध्ये काय दाखवलेलं आहे बघा. तर ही AB जी आहे ती पोटेन्शियोमीटर वायर ही एका बोर्डवरती फिक्स केलेली असते. त्याचबरोबर A या टर्मिनलपासून या बाजूचं जे कनेक्शन आहेत किंवा सर्किट डायग्राम आपण बघतो इथं ही बॅटरी दाखवलेली आहे दॅट इज E. त्याचबरोबर की आणि हा रिओस्टॅट ह्या वायर AB याच्या अक्रॉस काय जोडलेले आहेत, सिरीजमध्ये जोडलेले आहेत. त्याचबरोबर आपण इथे एक प्रिकॉशन बघितलेले आहे तो म्हणजे हा जो पॉइंट A आहे इट शुड बी ऑलवेज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल किंवा हायर पोटेन्शियल असं म्हणतो आपण त्याला. म्हणजेच ही जी सेल E आहे याचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे A ला जोडलेलं आहे. त्याचबरोबर ज्या दोन सेल जोडलेल्या आहेत त्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे सुद्धा A लाच जोडलेलं आहे. म्हणजेच इथं एकच प्रिकॉशन घेतलेली आहे दॅट इज द पॉइंट A शुड बी ऑलवेज ॲट हायर पोटेन्शियल दॅन दॅट B. त्याचबरोबर ही जी निगेटिव्ह टर्मिनल्स आहेत E1 आणि E2 ची ही दोन टू वे कीला जोडलेली आहे दॅट इज K1 K2 ही टू वे की आहे. त्याचं जे सेंटर टर्मिनल आहे ते गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेलं आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरचं जे टोक आहे ते जॉकीला जोडलेलं आहे. आता ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी ही की क्लोज करतो आणि ही की क्लोज केलात की याच्यातून काय होतं तर हा करंट फ्लो होतो आणि करंट फ्लो झाल्यामुळे या वायरवरती एक युनिफॉर्म फॉल ऑफ पोटेन्शियल तयार होतं ज्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणतो. ते A to B हे फॉल होणारं असतं. त्याचबरोबर सुरुवातीला ही की क्लोज केल्यानंतर या दोनपैकी ही K2 ओपन ठेवतो आणि K1 क्लोज करतो. K1 क्लोज केल्यानंतर ही जी जॉकी J आहे ही A पासून या वायरवरती आपण टच करत येतो B पर्यंत आणि एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असा फाइंड आउट करतो की त्यावेळी हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो झिरो डिफ्लेक्शन दाखवतो किंवा त्याला आपण नल डिफ्लेक्शन म्हणतो. त्यावेळी काय घडतं तर ही जी सेल आहे E1 याच्यामधून कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही. म्हणजेच जे फॉल ऑफ पोटेन्शियल आहे दॅट इज इक्वल टू व्हॉट दॅट EMF ऑफ ए सेल. म्हणजेच अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर इथे तो जो फॉल ऑफ पोटेन्शियल आहे याप्रमाणे जर गेला तर दॅट E1 इज इक्वल टू KL1 असं आपण म्हणतो. दिस इज अकॉर्डिंग टू व्हॉट प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. याला इक्वेशन 1 म्हणतो वेअर दॅट K इज पोटेन्शियल ग्रेडियंट. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. दॅट इज द फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ ऑफ दी पोटेन्शियोमीटर वायर असं म्हणतो आपण. यानंतर काय करतो आपण ही की K1 ओपन करतो आणि K2 क्लोज करतो. म्हणजेच ही सेल E2 जी आहे ती सर्किटमध्ये आणतो. त्यानंतर आपण ही जॉकी जी आहे ती परत A पासून B पर्यंत या वायरवरती टच करत येतो आणि मग परत एकदा तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर विच दॅट गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन म्हणजेच तो नल पॉइंट डिटरमाइन करतो आणि त्याची जी लेंथ आहे ती A पासून आपण त्या पॉईंटपर्यंत मोजतो आणि मग ते जे फॉल ऑफ पोटेन्शियल आहे दॅट इज इक्वल टू EMF ऑफ सेल E2 असं म्हणतो. म्हणजेच अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर दॅट E2 इज इक्वल टू KL2 असं आपण म्हणतो. आय एम कॉलिंग दिस इक्वेशन नंबर 2. त्यानंतर आपण या दोघांचा रेशो घेतो दॅट इज E1 अपॉन E2 आणि याच्यावर आपण असं सांगतो की दॅट इज KL1 अपॉन KL2. K gets cancelled
आणि जे शिल्लक राहतं दॅट इज व्हॉट E1 अपॉन E2 दॅट इज इक्वल टू व्हॉट L1 अपॉन L2 इतका सिंपल फॉर्म्युला आपला इथे डिराईव्ह होतो. दॅट इज द EMF of two cells can be compared, that is E1 upon E2 is equal to L1 upon L2. म्हणजेच ज्यावेळी आपल्याला या दोन EMF कंपेअर करायचे आहेत तर सरळ आपण ह्या दोन लेंथचा रेशो घेतो. यापैकी समजा आपल्याला एक सेल जी आहे त्याचा EMF नोन असेल आणि दुसऱ्याचा EMF फाइंड आउट करायचा असेल तरी सुद्धा आपण काय करतो की याच्यावरून आपण इथे हा E1 समजा आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, E2 नोन असेल तर इथे E1 इज इक्वल टू E2 इंटू L1 अपॉन L2 हा फॉर्म्युला इथे आपण वापरतो. म्हणजेच इथे आपण EMF सुद्धा डिटरमाइन करायचं काम करतो. म्हणजेच यूज ऑफ पोटेन्शियोमीटर हा टू कंपेअर द EMF ॲज वेल ॲज व्हॉट टू डिटरमाइन दी EMF of the cell. Now the second use, that the second application, that is to compare the EMF, that is sum and difference method. तर याच्यामध्ये काय केलं जातं तर इथे दोन सेल एका वेळी वापरल्या जातात. आता यापैकी पहिली मेथड जी आहे त्याला सम मेथड म्हणतात. आता सम मेथड म्हणजे काय तर सम मध्ये दोन सेल ज्या आहेत त्या अशा प्रकारे जोडल्या जातात की समजा ही सेल E1 आहे आणि दुसरी सेल E2 आहे. या सेल E1 चा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे. म्हणजे पहिली सेल E1 याचा निगेटिव्ह सेल E2 च्या पॉझिटिव्हला जोडला जातो आणि मग इथून पुढे तो गॅल्व्हनोमीटरला जोडला जातो. आणि यावेळी याचा जो कंबाइंड EMF आहे, कंबाइंड EMF हा E1 प्लस E2 इतका असतो. म्हणजेच इथं EMF ची काय होते ॲडिशन होते आणि म्हणून या ज्या मेथडला आहे याला आपण सम मेथड म्हणतो. दुसरी जी आहे ती डिफरन्स मेथड. आता डिफरन्स मेथडमध्ये काय केलं जातं तर ही जी सेल E1 आहे तशीच ठेवली जाते. त्याचबरोबर दुसरी जी आहे निगेटिव्ह पहिल्याचा म्हणजे E1 चा हा E2 च्या निगेटिव्हला जोडला जातो आणि हा पॉझिटिव्ह पुढे जाऊन गॅल्व्हनोमीटरला जोडला जातो. म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा प्रकारचं ज्यावेळी आपण कनेक्शन करतो त्याला आपण काय म्हणतो डिफरन्स. म्हणजेच सरळ इथे या ज्या दोन EMF आहेत या EMF ची सबट्रॅक्शन होते जे रिझल्टंट EMF इज E1 मायनस E2. आता याच्यामध्ये आणखीन एक होऊ शकतं दॅट इज ही सेल सुद्धा तुम्ही उलटी केलात म्हणजेच इकडं निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह तरी सुद्धा ती डिफरन्स मेथडच होते. म्हणजेच हे असं जरी केलात दिस इज E1 आणि हा E2 दॅट इज व्हॉट निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा वेळी सुद्धा काय होतं तर E1 मायनस E2च होतो. म्हणजेच पण ही मेथड इथं आपण नाही वापरत. का नाही वापरत तर असे वापरल्यामुळे हा जो A आहे या ठिकाणी इकडलं काय येऊ शकतं निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजेच इथे जे पोटेन्शियल येतं ते B पेक्षा कमी येण्याची शक्यता असते. त्यामुळं Aचं पोटेन्शियल जर आपल्याला पॉझिटिव्ह किंवा हायर पाहिजे असेल तर नेहमी Aला काय जोडला पाहिजे पॉझिटिव्हच जोडलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे आपण सम आणि डिफरन्स मेथडची कनेक्शन्स करतो. आता इथे हे करण्यासाठी अशा प्रकारची ही 4-वे की इथं वापरलेली आहे. ही 4-वे कीचा यूज जो आहे तो एका वेळी आपण याच्यामधल्या दोन कीज क्लोज करतो. ज्यावेळी आपल्याला काय पाहिजे सम मेथड पाहिजे असेल त्यावेळी 1 आणि 3 ही क्लोज करतो आणि 2 आणि 4 ओपन ठेवतो. त्यामुळं काय होतं तर इथून जाणारा हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आणि परत तो काय होतो गॅल्व्हनोमीटरला जातो. आणि जेव्हा डिफरन्स पाहिजे असेल त्यावेळी आपण 2 आणि 4 क्लोज करतो आणि 1, 3 काय करतो ओपन ठेवतो. अशा वेळी सेल E2 काय होते रिव्हर्स होते आणि त्यामुळं डिफरन्स मेथड म्हणजे इथं EMF ची काय होते सबट्रॅक्शन होते. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर 1 आणि 3 क्लोज करणार आहोत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सम मध्ये दॅट इज व्हॉट ही K1
आणि K3 ज्या कीज आहेत त्या काय केल्या जातात, क्लोज केल्या जातात आणि K2 आणि K4 ह्या ओपन ठेवल्या जातात. त्याचबरोबर ही जी जॉकी आहे इट इज टच्ड ॲट द डिफरंट पॉईंट्स ऑन द वायर AB आणि मग तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर विच दॅट गॅल्व्हॅनोमीटर शो झिरो डिफ्लेक्शन हे डिटरमाइन केलं जातं आणि जे फॉलोअप पोटेन्शियल आहे दॅट इज E1 प्लस E2 इतकं असतं आणि म्हणून याला आपण E1 प्लस E2 हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 घेतो किंवा दॅट इज इक्वल टू व्हॉट KL1 असं आपण म्हणतो याला. त्यानंतर आपण काय करतो, डिफरन्स मेथड. याच्यासाठी K1 K3 ह्या ओपन ठेवल्या जातात आणि K2 आणि K4 ह्या क्लोज केल्या जातात. म्हणजे काय तर ह्या क्लोज केल्या जातात म्हणजेच K4 आणि ही K2 ही क्लोज केली जाते. डिफरन्समध्ये काय पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. त्यामुळं हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेच. इथून पुढे येतो आपण आणि इथं आला तर निगेटिव्ह आणि मग पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हपासून पुढे जातो आपण गॅल्व्हॅनोमीटर आणि मग जॉकी. अशा प्रकारे हा जो रिझल्टंट EMF आहे तो काय असतो, E1 मायनस E2 असतो आणि मग आपण ही जी जॉकी आहे ती A पासून परत B पर्यंत टच करत येतो आणि टच केल्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असा फाइंड आउट करतो की तिथे काय झालं पाहिजे, तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो झिरो डिफ्लेक्शन दाखवेल किंवा त्याला आपण नल डिफ्लेक्शन म्हणतो. आणि मग अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर दॅट E1 मायनस E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट द लेंथ. मग ती आपण लेंथ मोजली ती L2 इतकी असेल तर आपण लिहिताना काय लिहितो हे दॅट इज KL2 असं लिहितो. वेअर K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. 1 आणि 2 चा रेशो घ्या, काय मिळतं बघा आपल्याला, दॅट इज E1 प्लस E2 divided by E1 minus E2 and that is equal to what L1 upon L2 हे असं मिळतं आपल्याला. त्याचबरोबर इथे आपण काय करतो तर इथे डायरेक्ट कंपॅरिझन करत नाही आपण आणि कंपॅरिझन करत असताना आपल्याला काय पाहिजे तर E1 upon E2 पाहिजे आहे आणि मग इथे आपण तो जो जी मेथड आहे ती कुठली तर आय थिंक सो दॅट इज कॉम्पोनंटो अँड डिव्हिडेंडो हा जो आहे कुठं योग वियोग क्रिया तुम्ही इयत्ता 10वीमध्ये शिकलेला आहात किंवा 9वीला झाली असेल. या योग वियोग क्रियेनुसार काय केलं जातं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर आपण काय फाइंड आउट करतो दॅट इज व्हॉट दॅट E1 प्लस E2 आपण हे सोडवणार आहोत पुढे जाऊन दॅट इज E1 मायनस E2 असं म्हणतो. दॅट इज इक्वल टू व्हॉट L1 अपॉन L2 हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो इथे. पण आपल्याला E1 अपॉन E2 पाहिजे आहे आणि E1 अपॉन E2 साठी आपण काय करतो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे जो कॉम्पोनंटो आणि डिव्हिडेंडो हे आपण डायरेक्टली कसं लिहू शकतो तर दॅट इज E1 अपॉन E2 इज इक्वल टू हा आहे तसाच इकडं लिहिला जातो दॅट इज L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2 आणि अशा प्रकारे हा फॉर्म्युला जो आहे that is used to compare the EMF of two cells by sum and difference method. आता अशा ह्या दोन मेथड आहेत प्रॅक्टिकलसाठी सुद्धा. अशाच ह्या दोन प्रकारच्या मेथड आहेत दॅट इज युजेस ऑफ पोटेन्शियोमीटरमध्येच आहे. तिथे आपण हे बघणार आहोत हाऊ दिस पोटेन्शियोमीटर यूज टू कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स बाय सेपरेट सेल मेथड अँड सम अँड डिफरन्स मेथड. तर अशा प्रकारे ही जी मेथड आहे दॅट इज द सम अँड डिफरन्स मेथड. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दॅट E1 शुड बी ग्रेटर दॅन E2 असायला पाहिजे, म्हणजे ही कंडिशन फॉलो झाली पाहिजे. त्याचबरोबर हा जो पॉईंट आहे दॅट इज द पॉईंट A इट शुड बी ऑलवेज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे त्याचं जे पोटेन्शियल आहे ते B पेक्षा जास्त असलं पाहिजे. त्याचबरोबर ही जी सेल इकडं आपण वापरतो दॅट इज कॉल्ड व्हॉट ए ड्रायव्हर सेल, याचं सुद्धा पोटेन्शियल या E1 पेक्षा आणि E2 पेक्षा जास्त असलं पाहिजे. त्याचबरोबर E1 प्लस E2 याच्याही पेक्षा ते जास्त असलं पाहिजे. आता नॉर्मली हा जो प्रश्न आहे तो 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. दॅट इज एक्सप्लेन द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर दॅट इज टू कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स बाय सेपरेट सेल मेथड अँड सम अँड डिफरन्स मेथड. तर याच्यामध्ये तुम्हाला
याची डायग्रॅम त्याचबरोबर अशा प्रकारचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. आणि मग ही मेथड प्रॅक्टिकलसाठी सुद्धा जशी आहे तशीच तिकडेही आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला फारसं अवघड नाही आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल किंवा लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण सेकंड दॅट इज द यूज बी आपण बघणार आहोत. दॅट इज टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ओके, थँक्यू.